सत्संग आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्या इथे झालेला आहे. महाराज गेल्या 1 वर्षापासून दर 15 दिवसाला आपल्या इथं सत्संग होतो. तो सत्संग खूप चांगल्या प्रकारे होतो. तर त्यानिमित्त आम्ही जे काही आपल्या येथील तरुण साधक आहेत, तरुण साधिका आहेत, सर्वांनी मिळून असं ठरवलं की आज महाराजांचं स्वागत झालं पाहिजे. तर आपल्या सर्वांच्या वतीने आपण आज महाराजांचे स्वागत करूया व त्यानंतर आपल्या येथील काही जे नवतरुण साधक आहेत त्यांनी ठरवलं की प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपले जे ज्येष्ठ साधक आहेत ते कार्यक्रमाचे नियोजन खूप चांगल्या प्रकारे करतात. तर यावेळेसचे नियोजन आपण करूया व महाराजांविषयी आपण मनोगत करूया, 2 शब्द बोलूया. तर आजचा जो कार्यक्रम आहे महाराजांचं स्वागत करण्यापूर्वी आपले जे सद्गुरू आहेत आदरणीय परमपूज्य प्रेमल माताजी यांचे स्वागत करूया. तर माताजींचे स्वागत करण्यासाठी मी बोलवतो आपल्या येथील साधिका उत्कर्ष ढमाले व श्रद्धा खामकर यांनी माताजींचे स्वागत करावे. सत्कार. चालू आहे कोण नाही आहे ऑनलाईन. तर माताजींचे स्वागत होताना सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात माताजींचे स्वागत करावे. मोबाईल काढ नाही, मोबाईल काढ. मंडित अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय. मंगल मूर्ती मोरया, प्रेमल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. आता आपल्या इथे माताजींचे स्वागत खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तरी आता आपले जे आद्य गणेश तत्वज्ञानाचे सुप्रसिद्ध वक्ते आहेत श्री विवेक महाराज, तर त्यांच्याविषयी सांगायचे म्हणजे आपण इथं जे श्रवण करतो ते खूप चांगल्या प्रकारे महाराजांचे शब्द हे नेहमी ऐकावेसेच वाटत असतात. कारण की महाराज इतके चांगल्या प्रकारे आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान सांगत असतात आणि माझे अनेक प्रश्न होते पण महाराजांच्या सत्संगामध्ये ते न विचारता सुटल्या गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी महाराजांना खूप जवळून पाहतो. त्यांची जे सगुण भक्ती आहे खूप एकनिष्ठ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे भक्ती करतात. कारण की आज संकष्टी चतुर्थीला वगैरे जेव्हा ते पूजा करतात 1 ते 2 तास 3 तास त्यांची पूजा चालू असते. तर ते आपल्या आराध्याविषयी एकनिष्ठ आहेत. म्हणून मला सांगावेसे वाटते की विवेक महाराज हे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहेत. तर आज महाराज एक सद्गुरू पदाचे अधिकारी आहेत. तर आपण त्यांचे स्वागत करूया. तरी विवेक महाराजांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या येथे नवतरुण साधक किरण भाऊ मराठे व शिवाजी भाऊ मेमाने यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचे स्वागत करावे. सत्कार म्हण, सत्कार. महाराजांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तरी त्यांचं स्वागत होताना सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये त्यांचे स्वागत करावे. गणपती बाप्पा मोरया. मोरया सुत विवेक महाराज की जय. मोरया सुत विवेक महाराज की जय.
फोटो घ्या. एक मिनिट, हात हात वर. लावा ना. जा ना, जा. या. प्रतिनिधी होता, आपण प्रतिनिधी. धन्यवाद. तरी आपला स्वागताचा कार्यक्रम आता झालेला आहे. तर यानंतर आपण जे महाराजांनी आतापर्यंत 1 वर्षापासून जे सत्संग झालेले आहेत त्या सत्संगामध्ये खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर सत्संगाविषयी आपल्याला काय वाटते व महाराजाबद्दल आपल्याला काय वाटते याविषयी आपल्यातील काही साधक आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तरी सर्वप्रथम मी आपल्या येथील जे साधक आहेत की जे नेहमी प्रश्न विचारतात, ज्यांच्याकडे भरपूर प्रश्न आहेत, असे आपले माधवभाऊ खोले यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. उपस्थित सर्व साधकांना सद्भूषणम, सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आता सगळ्यांनाच 1 वर्ष पूर्ण झाले. सरांनी अत्यंत सुंदररित्या हा उपक्रम चालवला आहे. सो वी आर हायली ब्लेस्ड पीपल हिअर. 1 वर्षापासून तुम्ही देखील सगळे इथं येत आहे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता याच्यामध्ये ना मला ज्या वैयक्तिकरित्या सरांच्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो. काही चुकलं विकलं तर थोडंसं लेट मी सॉरी. सगळ्यात महत्त्वाचं मला आवडतं ते सरांचं मुद्गल पुराण सांगण्याची स्टाईल अत्यंत व्यवस्थितरित्या शांत समजून घेऊन सगळ्यांना सांगतात, विचारतात की समजलं का म्हणून, रिकॉल करतात. कोणी नवीन आला असेल, उशीर आला असेल तर तो जुना विषय ते परत रिकॉल करतात. आणि दुसरं म्हणजे शब्दांचा विग्रह. काही शब्द जे असतात अवघड असतात ते पण ते एकदम जसं की वक्रतुंड, हे जे शब्दांचे विग्रह अत्यंत सुंदररित्या ते समजून सांगतात. हा गोष्ट मला खरोखर आवडली. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला आवडली ती म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे तो निःशुल्क आहे. कारण आता आपण बघतो की बाहेर बरेचसे कीर्तनाला लोक किती पैसे घेतात आणि हे तर सर्वोच्च ज्ञान असूनही सरांकडनं आपल्याला जे आता मिळतं आहे हे निःशुल्क ज्ञान आपल्याला हायली बेस्ट नॉलेज आपल्याला मिळते. हे निःशुल्क ते मला फार आवडलं. पुढचं म्हणजे आपल्या सत्रामध्ये जो शंका समाधानाचा जो सत्र चालवला जातं आपल्या उपक्रमामध्ये ते देखील खरोखर मला सुंदर आवडतं. माझ्या मी गेल्या वर्षाप्रमाणे आम्ही शंका होते मनामध्ये त्या त्यांना सरांना विचारलं, त्याचं मला समाधान पण झालं. आणि माझी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट पण अशी आहे की तुमच्या मनात देखील काही शंका असतील तर ऑन द स्पॉट लगेच तिथं विचारायचं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कसं विचारू, काय विचारू किंवा लोक काय म्हणतील. तर मला शंका आली की लगेच ऑन द स्पॉट तुम्ही विचारायची सगळ्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा मला आवडला तो म्हणजे मुद्गल पुराणामुळे अनेक गोष्टींचा खुलासा झाला. मी आत्तापर्यंत कधी मुद्गल पुराण म्हणजे वाचलं होतं, अभ्यास नव्हता केला. इतर पुराणं वाचली होती म्हणजे भागवतम वगैरे वाचलं होतं, पण मुद्गल पुराणाबद्दल माहिती आणि सृष्टीची खरी उत्पत्ती कशी झाली म्हणजे तो डार्विनचा लॉ ऑफ डार्विन सिद्धांत जो शिकवला जातो तो किती चुकीचा आहे, तो पूर्ण चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला काय जे करिअरमध्ये किंवा शाळेमध्ये पूर्ण शिकवलं जातं ते कसं चुकीचं आणि इथलं नॉलेजच कसं श्रेष्ठ आहे त्याचा उलगडा झाला. सृष्टीची खरी उत्पत्ती कशी झाली, वेगवेगळ्या दिव्य लोकांचं वर्णन महाराजांनी मागे केलं ते देखील मला अत्यंत भावलं. कारण सर्व जे सांगतात ना ते केवळ मी इथल्या पुरतं मर्यादित न ठेवता मी घरी जाऊन पण त्याचा अभ्यास करतो. यूट्यूबवरती ChatGPT, गुगल ते घरी जाऊन क्रॉस चेक करतो. त्यावेळेस मग असं वाटतं की अरे काय सुंदररित्या सर सांगतात आणि हे किती प्रॅक्टिकली वर्क करतं. म्हणजे बऱ्याचशा लोकांना ह्या दिव्यत्व किंवा दिव्य गोष्टींबद्दल माहीत नसते, जे याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. तर हाच मार्ग कसा हायली ब्लेस्ड आहे त्याची शाश्वती किंवा याची अनुभूती आपण इथे त्यामुळे सरांचं खरोखर स्वागत करतो. पुढचं म्हणजे लॉर्ड गणेशांबद्दल खरोखर माझा जी म्हणजे आता आदरभाव आणि प्रेम आता जागृत झाला. म्हणजे मुद्गल पुराणापासून याच्याबद्दल माहीत नव्हतं. तर जेव्हा मी बसतो ना इथे आमच्या घरच्या देवालयामध्ये तर छोटीशी मूर्ती आहे जी आपण हे केली होती म्हणजे मागे तिकडे बघितलं ना ती अक्षरशः मनापासूनच आदरभाव व्यक्त होतो. ही खोटं मी खरं सांगू इच्छितो. त्याच्यानंतर मला एक वैयक्तिक सांगायचं की
माझ्या लॅपटॉपमध्ये ना तुम्ही विश्वास ठेवा आणि ते नका ठेवू. खरोखर एक छान 1001 पुस्तकांचं म्हणजे कलेक्शन आहे. मी काय करतो त्यावेळेस काही सर वगैरे नसतील ऑफिसमध्ये तर बऱ्याचशा 200 वेबसाईटवरून ही माहिती एकदम अशी गॅदर करत असतो. सर नाही ऑफिसला कुठे गेले वेळ मिळाला की करत डाऊनलोड आणि ते गॅदर करतो. तर जे पण इथे सांगितलं जातं ते क्रॉस चेक करतो आणि त्यावेळेस मग असं वाटतं की यार आपण काय म्हणजे ज्ञान मिळवलं आणि बाय गॉड्स ग्रेस आणि यू आर ऑल्सो ऑल हायली बेस्ट पीपल. इथं येणं हे सगळं ज्ञान होणं आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे. हे मला म्हणायचं. आणि हे खरंच आहे म्हणजे कसं आहे की बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं या नॉलेजबद्दल. आपल्याला कोणी सांगत नाही तर बरंचसं पब्लिक त्यांना माहीत नसतं या गूढ आणि गुप्त गोष्टी. पण ज्यावेळेस मी क्रॉस चेक करतो या धर्मग्रंथामध्ये म्हणजे गुरुगीता, यमगीता, त्याच्यानंतर गरुड पुराण, त्याच्यानंतर गुरुचरित्र आणि आता मुद्गल पुराण, तर ह्या गोष्टी किती म्हणजे काय काय घडून गेलं याच्या अगोदर त्याची सत्यता आपल्याला इथे लक्षात येते. माझा जो धर्मग्रंथाचा अभ्यास आहे आत्तापर्यंतचा म्हणजे काय झालं एकेकाळी मला पण तुम्हाला मी मागे पण सांगितलं इथून पण हेच सांगत जाईल नेहमी की एकेकाळी माझ्या मनामध्ये पण गाडी बनवायला पैशाबद्दल एक विशिष्ट प्रकारचे हाव होती. पण जसा मला ओघडा गेला ना तेव्हापासून खरोखर मी जीवनाचा सखोल अभ्यास केला आणि नंतर गॉडनी तिथं पाठवलं त्याचीच इच्छा होती. तर माझ्या धर्मग्रंथाच्या अभ्यासानंतर 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, 2 सिद्धांत मी मांडले. म्हणजे एक म्हणजे 84 लक्ष योनीचा सिद्धांत आणि नश्वर मनुष्य देहाच्या जी आपल्याला प्राप्ती झालेली आहे हा सिद्धांत तुम्ही पक्का डोक्यात ठेवा. का? कारण ह्याचा रेफरन्सेस आपल्याला माहीत नसल्यामुळे ह्याचे रेफरन्स मी अनेक धर्मग्रंथात चेक केले. 84 लक्ष योनीमध्ये सरांनी मगाशी जे सांगितलं की हा मनुष्यजन्म खरोखर किती महत्त्वाचा आहे. म्हणजे एखाद्याला दैव दुर्लभ भाग्याने हिऱ्याची अशी खाण मिळावी आणि त्यांनी किती पटापटा हे मोती वेचावे तसं आपल्याला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे. कारण हाही जे आपली समजा ही संधी हुकली मग कधी मनुष्यजन्म मिळेल, कधी सद्गुरू माता मिळतील, कधी सर मिळतील गॉड नोज. सो एक आणि हा मनुष्यजन्म तर जो तुम्हाला मिळाला आहे मला मिळाला आहे हा अत्यंत क्षणभंगूर आहे. म्हणजे इम्पॉर्टंट असून क्षणभंगूर देखील आहे. म्हणजे आज आपण बघतो जगामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये कितीतरी लोक जात असतात. आज आपल्या प्रत्येकाची आजनामध्ये पाळी प्रत्येकाची आहे भले आजच्या ऐवजी उद्या. तर जेवढं आपल्याला जीवन लाभलेलं आहे तेवढं सरांकडून आणि माताजींकडून आपण नॉलेज गेन करून प्रत्येकाने आपल्या फ्युचर डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. पुढचं म्हणजे सर्वांमुळे विवेक सर्वांचा विवेक जागृत होण्यासाठी मदत होते. जे तरुण साधक आहे त्यांना अशी माझी अत्यंत नम्र विनंती आहे. ऑलरेडी मला इथे यायला फार उशीर झाला खरं सांगतो 40-42 वर्ष लागली. तर तुम्ही असं करू नका. जोपर्यंत आपला विश्वग्रुप आहे, सर आहे, माताजी आहे तोपर्यंत भले तुम्ही जीवनामध्ये कितीही प्रगती करा, बंगले घ्या, गाडी घ्या, पण इथलं मात्र यायचं अजिबात सोडू नका अशी सगळ्यांना मी करून चालवला बरोबर मनापासून विनंती करेल. कारण इथं जे मिळतं ना ते बाहेर मला नाही एवढ्या प्रॅक्टिकली जगात कुठे मिळत असेल. कारण गेल्या 2-3 वर्षापासून मी सरांच्या आणि मातांच्या असोसिएशनमध्ये आहे. तर आणि सर पुण्यात आपली ही ज्ञानगंगा अशीच चालू लागली म्हणजे उद्यापर्यंत जरी संपलं तरी पुढे पुढे अशीच चालू लागली अशी. थँक्यू. थँक्यू माधव भाऊ. तर आता आपल्या समोर माधव भाऊ खूप चांगल्या प्रकारे महाराजांची स्मृती सांगितलेली आहे. तर त्यांनी आता सांगितलं की बाहेर ज्या कथा होतात त्या कथांमध्ये भरपूर प्रमाणात पैसा घेतला जातो. एका कथेच्या माध्यमातून अनेक पैसा घेतला जातात. पण महाराज आपल्या इथं कुठल्याही प्रकारचा विनामूल्य निशुल्क असे सत्संग घेतात आणि सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान सांगतात. आणि त्यांचा हा हेतू आहे की जे आद्य तत्व गणेश ज्ञान आहे हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आमची तर अशी इच्छा आहे की हे जे ज्ञान आहे ते आपलं जे गणेश जयंती असते तिथं अनेक कार्यक्रम होतात तर तिथे महाराजांचे कार्यक्रम झाले पाहिजे ते 10 दिवसामध्ये. आणि महाराजांचं प्रवचन जे सत्संग होतो तो महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर व्हावा अशी मी श्रींचरणी प्रार्थना करतो.
आणि आपले जे महाराज आहेत आणि दोस्तो सांगायचं म्हणजे आता आपण जे खवले भाऊ बोलले तर दोस्तो अशीच स्तुती झाली पाहिजे. कारण स्तुतीविषयी बोलायचं म्हणजे आज ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर प्रमाणात गुरुविषयी स्तुती केलेली आहे. आणि सांगायचं म्हणजे आपल्या इथे परंतु माताजी आहेत, माताजींना जे त्यांच्या गुरुविषयी स्तुती केली तर त्यांच्या परावानीतून त्यांची स्तुती केलेली आहे असे आपण प्रेमळ गीतात पाहतोच. तर आपण जे महाराजाविषयी परावानीतून नाही, मध्यमा नाही होय, निदान आपण पशंती नाही तर निदान वैखरीतून तरी महाराजांची स्तुती झाली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने बोलावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आता आपल्या समोर मी बोलवतो रुचा जयस्वाल यांनी 2 शब्द बोलावे. आता म्हणजे हा जो काही उपक्रम चाललाय हा मला माहिती नव्हता. हा आहे. तर आता यांनी सांगितलं की महाराजांची स्तुती, तर स्तुतीरूपी कन्या ही अविवाहित आहे असं सुभाषित सांगितलं. कारण की स्तुतीला सज्जन माणसं आवडतात आणि सज्जनांना ती आवडत नाही, आणि दुर्जनांना स्तुती आवडते परंतु स्तुतीला दुर्जन आवडत नाही. त्याच्यामुळे स्तुतीरूपी कन्या ही सदैव अविवाहित आहे. त्याच्यामुळं या देहाची जरी काही स्तुती असेल तर ती श्रींचरणीच अर्पण आहे. या देहाला ते काही बाजू नये अशी प्रार्थना करून पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझं मनोगत सुरू करायच्या आधी सर्वप्रथम मी माऊलींना नमस्कार करते. श्रीमंत राजराजेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणी आत्मबोध गणेश गणपती महाराज की जय. तर आज आपल्या आद्य गणेश निरूपण म्हणजेच मुद्गल पुराण अंतर्गत महागणेश अंतिम तत्व निरूपण त्याचा पहिला वर्धापन दिन आहे. तर म्हणजे निरूपणाच्या सुरुवातीच्या दिवसापासून अगदी आतापर्यंत 1 वर्ष इतके दिवस कसे निघून गेले ते काही कळलंच नाही. हे निरूपण सुरू करण्यामागचे ध्येय कारण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. माऊलींकडून आपण ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाचे अमृत समान श्रवण व त्याचा गूढ अर्थ महत्व आपण ऐकतो. पण त्याचबरोबर मुद्गल पुराणातील ज्ञानाचा अर्थ, त्याचा अर्थ आपल्याला जाणायला, अभ्यासाला, समजायला मिळतोय हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. हे आद्य गणेश निरूपण सुरू करण्यामागची विवेक महाराजांची व माऊलींची तळमळ, कष्ट, मेहनत आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. जेव्हा विवेक महाराजांनी व माऊलींनी प्रथम हे निरूपण सुरू करण्याचा मानस आमच्या समोर वर्तवला होता तेव्हा असं वाटलेलं की किती मोठी गोष्ट आहे आणि हे केवढ्या अवघड आणि धडाडीचे कार्य आहे. हे या निरूपणातून महागणेश अंतिम तत्व काय आहे, ते आपल्या आयुष्याचे ध्येय कसे आहे व विवेक महाराजांनी आपल्याला नेहमीच हे काटेकोर पद्धतीने सांगितले आहे व मुळाला जाऊन आपल्याला समजून सांगितले आहे. सॉरी, पण खरंच मनापासून मला जे वाटतं म्हणजे ह्या निरूपणाबाबतीत मी खूप म्हणजे 1 वर्ष आपण हे सगळं ऐकतो त्यातून काय आत्मसात केलंय, मला माझ्या मनापासून काय वाटतं ते सर्व मी या मनोगतात व्यक्त केलं आहे. तर निरूपण सुरू करण्याआधीचे विवेक महाराजांचे आयोजन कार्य, सर्वांपर्यंत हे ज्ञान पोहोचण्याची तळमळ, हे सर्व काही जवळून अनुभवत होता आम्ही. सर्व काही ठरले आहे तसे पार पडावे यासाठी विवेक महाराजांनी, माऊलींनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी खूप गोष्टी काटेकोरपणे पाळल्या आहेत व त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहोचल्या सुद्धा आहेत. निरूपण सुरू होण्याआधी आदल्या दिवशीची मीटिंग सुद्धा अजूनही मला आठवते. म्हणजे आम्ही ते सगळे बसलो होतो, सर्व आयोजन कसं असेल, कसं कोण बसेल, कशी सुरुवात करावी हे सगळं म्हणजे अगदी ठरलं होतं आणि अगदी सगळं ते त्याचप्रमाणे पार पडलं ह्याचा खूप आनंद आहे. आणि छान, आणि त्याला 1 वर्षही पूर्ण झाले हे अजून पण आपल्याला म्हणजे असं वाटतच नाही की 1 वर्ष पूर्ण झाले या सर्व गोष्टींना. या निरूपणातून विवेक महाराज ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतात म्हणजेच की गणेशी तत्व कसे अंतिम आहे, त्याचे महत्व काय आहे, आपल्या व्यावहारिक आयुष्यात त्याचा कसा उपयोग आहे
व आध्यात्मिक दृष्ट्या त्याचा आपल्याला कसा उपयोग आहे हे सर्व आपल्याला उपजते. निरूपणातले विषय, निरूपणाची सांगता करताना सांगितलेले दृष्टांत याचा आपल्या व्यावहारिक आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. आपल्या व्यावहारिक आयुष्यात आपण खूप भरकटलेले असतो, पण जेव्हा आपण ही निरूपण ऐकतो तेव्हा आपल्याला जाणवतं की होय, आपल्याला मार्ग सापडलाय. त्या मार्गावर नीट चालणे, मार्ग न सोडणे व शेवटपर्यंत तो मार्ग धरून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे व आपल्याला हे ठाव असले पाहिजे. या निरूपणातून मिळालेली सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी आपल्यासाठी खूप भाग्यकारक आहे व हे मला टप्प्याटप्प्याला जाणवतं आयुष्यात. म्हणजे जेव्हा आपण ऑफिसला जातो, काही व्यावहारिक गोष्टी आपण पार पडतो, तेव्हा असं टप्प्याटप्प्याला या निरूपणाचं, या किरणांचं खूप महत्त्व जाणवतं. निरूपण ऐकताना विवेक महाराजांनी समजवलेल्या गोष्टी, त्याचबरोबर प्रेमल माताजींबरोबर झालेल्या चर्चा, शंका निवारण, हे मला सगळं खूप आवडतं या निरूपणातलं. जेव्हा पण निरूपण पार पडते मला असा अनुभव आलाय की माझं चित्त एकदम स्थिर होते. या पुढचं काही काळ म्हणजेच आपल्या आयुष्यात व्यावहारिक काळ आपण सहज हाताळू शकतो असा विश्वास येतो. जसे आपल्याला विवेक महाराजांनी सांगितले आहे की गणेशांचे एकदंत या नावाचा अर्थ की एका म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता, म्हणजेच मायेवर ज्याची सत्ता आहे असे हे महागणेश. तसेच मला वाटते की मायारूपी या आपल्या आयुष्यात आद्य गणेश हे निरूपण या सत्यरूपी कवचाने आपल्या आयुष्याचे सार्थक होणार आहे व आपण आपल्या जन्माचे ध्येय गाठू शकणार आहे. आपल्या भाग्यात हे जे निरूपण आहे, गणेशाच्या कृपेत आपल्याला आपण पुरेपूर ह्याचा लाभ घेतला पाहिजे आणि आपल्याला होईल तेवढे ज्ञान आत्मसात करून त्याचं प्रॅक्टिकल आयुष्यात आपण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की या निरूपणाचा आनंद, लाभ आपल्याला कायम घेता यावा व हे आद्य तत्वनिरूपण असे सुरू राहावे व याचे स्वरूप अजून मोठे होत जावे आणि आपल्या नवीन सगळ्या तरुण पिढीपर्यंत जास्तीत जास्त पोहोचत राहावं हीच आपली सदिच्छा. पुन्हा एकदा हे निरूपण सुरू करण्यासाठी विवेक महाराजांना व माऊलींना मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद म्हणू इच्छिते व माझे माऊलींना व विवेक महाराजांना कोटी कोटी एवढं सगळं लिहिलं मी कागदावर, पण खरंच आम्ही म्हणजे अजून एक मी सांगू इच्छिते की आम्ही कुठेही म्हणजे अगदी फॅमिली टाइम जरी कुठं स्पेंड करत बाहेर असू तरी पण विवेक महाराज कधीच म्हणजे इथं सगळं त्यांनी ज्ञान सांगितलंय आणि बाहेर करताना की त्याचा काहीच म्हणजे असं रिलेशन आहे किंवा त्याबद्दल बोललं नाही असं नाही. तिथंही ते एक एक या निरूपणातला अर्थ समजून आपल्या व्यावहारिक आयुष्यात त्याचा कसा संबंध येतो, इथं कसं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, तुमच्या प्रत्येक ॲक्शनमध्ये कशा त्या गोष्टी आल्या पाहिजेत हे ते नेहमी समजत असतात. कधीच कुठलीच संधी ते सोडत नाहीत आणि तेच ते मला खूप भाग्याचं वाटतं. थँक्यू. आताच आमच्या भगिनी रुचा जयस्वाल यांनी खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केले आहे. त्यात काही विसरण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांनी पूर्ण लिहूनच आलेलं आहे प्रत्येक पॉईंट. तर त्यांनी आताच महाराजांच्या स्वभावाविषयी सांगितलं की महाराजांचा स्वभाव म्हणजे एकदम प्रेमळ स्वभाव आहे आणि एकदम शांत स्वभाव आहे आणि त्यांच्या जे आजपर्यंत मला तर कधी वाटत नाही की त्यांनी कधी असं रागावून बोलले किंवा असं बोलले म्हणून, कारण की एकदम प्रेमळ आणि शांत स्वभाव महाराजांचा, त्याविषयी बोलण्याचा विषयच नाही. आणि सांगायचं म्हणजे आता त्यांनी मुद्गल पुराणाविषयी सांगितलं की मुद्गल पुराणामध्ये आसपास महाराजांनी सांगितलं की 23,000 श्लोक आहेत. तर मित्र याच्यात 23,000 श्लोक आहेत. आपण ग्रंथाचा जर विचार केला तर 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद हे जर वाचत बसलं त्याच्यामध्ये पुष्कळ वेळ जाईल. त्याच्यामुळे हे वाचण्यात काही अर्थ नाही की जे महाराज आहेत त्यांनी आसपास या ग्रंथाचे 10 ते 11 पारायण केले आणि त्यानंतर त्यांनी सत्संगाला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते आपल्याला जे आवश्यक आहे ते तत्वज्ञान आपल्याला सांगतात. त्याच्यामुळे आपण कोणी हा सत्संग बुडवू नये अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आता आपल्यासमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी की जे नेहमी सत्संगाला हजर असतात आणि सत्संग खूप ध्यानपूर्वक ऐकतात व
महाराजांना प्रश्न पण विचारतात. तर शिवाजी मेमाने भाऊ यांना विनंती करतो की यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम माताजी गुरुमातेस नमस्कार. विवेक महाराज नमस्कार. गेले 1 वर्ष आपण या उपक्रमामध्ये सामील होत आहोत आणि ज्ञानाचा भंडार आपण घेत आहोत आणि हेच आपण बऱ्याच ठिकाणी जातो आणि प्रत्येक ठिकाणावरून आपण हे सगळं घेत असतो. पण इथं आणि दुसरीकडं जे भेटतं आणि इथं जे भेटतं त्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येकजण आपल्याला ज्ञान देणारे तर प्रत्येक असतात, पण त्या ज्ञानामध्ये जो माऊलींकडनं आणि महाराजांकडनं जे ज्ञान भेटतं ते आत्तापर्यंतचं सगळ्यात म्हणजे गहन असं ज्ञान आहे जे आपल्याला प्राप्त होतंय असं आपण सांगूया. आणि ह्याच्यात आता 1 वर्ष आपण इथं आलो, आपला वेळ दिला, सगळं केला. तर ह्या 1 वर्षामध्ये आपण असं म्हणू की बरेच जण असतात. मी माताजींना पण प्रत्येक वेळा विचारलं, म्हणजे बघितलं की माताजींचं कसं प्रत्येक जण म्हणतो की आपण इथं येतो तर कशासाठी येतो की ठीक आहे की बाबा आपली पुढे जाऊन आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाजूला व्हायचंय किंवा जायचंय. पण जसं माताजींकडे पाहता एकच जाणवतं की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं जाऊन मुक्त होण्यापेक्षा मुक्ती जी आहे ती जगायला शिका. म्हणजे कसं की जे भक्त झालेत, म्हणजे आपण संत तुकाराम महाराज म्हणू किंवा ज्ञानेश्वर माऊली म्हणू, त्यांना आपण पाहतो की त्यांना खूप त्रास झाले किंवा खूप लोकांनी त्यांचा छळ केला वगैरे सगळं आहे. पण खरंच त्यांना त्याचा त्रास होत होता का? कारण ते जर या भवजगात असले असते तर त्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला असता. पण मुळातच ते जसं आपण तुकाराम महाराजांचं घेऊया, आणिक दुसरे मज नाही आता, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्या भक्ताच्या हृदयामध्ये सतत पांडुरंगाचा वास असतो किंवा भगवंताची भक्ती असती, तो काय करत असतो, मुक्ती जो आहे ना शरीरासहित तो जगत असतो. मुक्ती जी आहे ना मिळवणं पेक्षा मुक्ती जी आहे ते जगणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि जो हे जगतो त्यांना पुढे जाऊन मुक्ती भेटते, ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की मुक्ती जगणं हे फार महत्वाचं आहे. जो जगतो त्याला पुढे मुक्ती भेटते ते आहे. आणि हे जे आहे, हे ज्ञान जे आहे हे उपरत म्हणजे जाणवलं ते कुठे जाणवलं, इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण गेलो, पण जेव्हा आपण इथं आलो त्याच्यानंतर हे ज्ञान आपल्याला जाणवलं की बाबा मुक्ती जी आहे ना मिळाली. मेल्यानंतर ना आपलं काय होतं ते आपल्याला माहित नाही, पण जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत मुक्ती जी आहे ना ही जगणं म्हणजे गणेशाचं किंवा भगवंताचं स्मरण सतत राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि हेच आपण हे इथे येऊन शिकतो. आणि मला वाटतं ह्या 1 वर्षामध्ये पूर्ण 1 वर्षामध्ये आपण मी तरी हे जे आहे ते आत्मसात केलेलं आहे की बाबा ठीक आहे, इथं जे काय होतं म्हणजे कधी महाराज कुठली तरी एखादी छानशी कविता किंवा गणेशपर गीतं वगैरे गातात, तर बरेच जण म्हणतात की भक्तीचं स्वरूप असं काय असलं पाहिजे की बाबा काय तुमचं झालं पाहिजे. पहिलं तर कसं तुमचं अंतकरण हे शुद्ध झालं पाहिजे. आणि ते शुद्ध केव्हा होतं, नामस्मरणाने होतं. म्हणून तर म्हटलेलं आहे नामा परते साधन सोपे, की सर्वात सोपं साधन हे आहे. मग तुम्ही ते गाण्याच्या रूपात घ्या, कवितेच्या रूपात घ्या. आता एक असं थोडंसं लांबेल माझं बोलणं, पण मला वाटतं ते महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की भवसागरामध्ये माणूस येतो आणि तो जातो ना, तो डुबत जातो. आणि जो भक्ती सागरामध्ये येतो तो डुबत नाही, तर तो तरतो. हे कसं तर एक सांगतो. आता आपण बघूया की परमेश्वरानं आपल्याला इथं पाठवलेलं आहे. तर एक लहान मुलांचा खेळच घ्या, आपण असं समजू की लपंडाव आपण खेळतोय. तर एक 2 विश्व आहेत, 2 जग आहे असं समजूया. एक आहे भक्तिमय जग आणि दुसरं जे आहे भवमय जग. तर आता भवमय जगामध्ये काय होतं की आपल्यावरती राज्य असतो आणि या भवाच्या सुखामागं आपण काय करत असतो, जसं आपण म्हणूया की पैसा, गाडी, ऐश्वर्य, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्यावरती राज्य आहे. आणि आपण काय करतो की ह्या सगळ्या गोष्टीला आहे ना लपलेल्या आहेत
त्या शोधण्यासाठी पळत असतो, धावपळ करत असतो, सगळे धावपळ करत असतो. आणि ते करता करता काय होतो, आपण खूप पैशाच्या मागे लागतो, पैशाच्या मागे पळतो. पण काय होतं, कुठं तरी येऊन कोणतरी आपल्याला धप्पा देतो आणि परत तो राज आपल्यावरती येतो आणि आपण परत बॅकफुटला जातो आणि परत त्याच गोष्टीचा पुढे जातो. मग ते केल्यानंतर कसं आहे, आपला राज्य तो चालूच असतो तिकडं आणि तिथं आपण अडकत जातो. बघा संतांचं कसं झालं, संतांनी काय केलं, संतांनी जे आहे ना ते भवसागरातनं टॅम्पलीस घेऊन जे आहेत ना ते आलेले आहेत कुठं. जसं आपण थकल्यानंतर काय होतो टॅम्पलीस, आता आपण इथे येतो म्हणजे काय करतो, सगळ्या गोष्टींकडनं टॅम्पलीस घेतो. बाबा ठीक आहे टॅम्पलीस, मी इथं आलोय किंवा मला थोडासा विसावा पाहिजे किंवा वेगळं काहीतरी रिलॅक्स पाहिजे. पण आपण चुकीचं करतो. जे संतांनी केलं ते आपण केलं पाहिजे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ज्ञानसागर म्हणजे भक्ती सागरात थोडीशी टॅम्पलीस घेऊन इकडं तिकडं लक्ष दिलं, ते सुखी झाले. सुखी म्हणजे आपण असं म्हणूया की ते मुक्ती जगत होते आणि आपण मुक्ती मिळवायला इथं म्हणजे मिळावी म्हणून धडपडतो. तर मिळावी म्हणून धडपडू नये, ती मुक्ती जगता यावी म्हणून धडपडावं, असं एक माझं मत आहे. आणि दुसरं म्हणजे कसं सद्गुरूंच्या विषयी सांगायचं तर एकच आहे, परमपूज्य माताजींचं किंवा विवेक महाराजांचं असं वर्णन असं जे आहे ते आपण करू शकत नाही. पण एक सांगतो की संतांनीच सांगून ठेवलेलं आहे की पूर्ण धरा म्हणजे पृथ्वीचा जर कागद जर केला आणि पूर्ण वनांची जर आपण लेखणी तयार केली आणि सागरांचं शाही जरी तयार केली तरी ते आपण कागदावरती जे आहे व्यवस्थितरित्या जे आहे ते वर्णित करू शकत नाही सद्गुरूंना, असं एक आहे. आणि दुसरं म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य हे सगळे आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा खटाटोप एकच आहे की तुम्ही मुक्ती जी आहे ती मिळवण्यापेक्षा भोगायला जी आहे ती मुक्ती भोगत राहावी, ही संतांनी भोगली. त्यामुळे आपल्याला संतांना त्रास झालेला हे आपल्याला दिसतंय, पण ते कधीच त्रासात नव्हते, कारण ते या जगातच नव्हते. याची म्हणजे ते होते ते भक्ती सागरात होते. त्याच्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय हे वाटत होते. जसं आपण म्हणतो की एक आहे बाबा, भज हो रे मन स्विनंद नंदन अभय चरण विंद रे, दुर्लभ मानव जीवन सत्संगे तरहू रे भवसिंधू रे. आता भवसिंधू तरायची आहे, पण ज्यावेळेस तुम्ही या भवामध्ये या सगळ्या विषयांमध्ये अडकत राहता त्यावेळेस तुम्ही ज्ञानापासून परावृत्त होत असता. त्यामुळं ज्ञानाची कास धरत भक्तीच्या रंगामध्ये रंगत ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं मुक्ती ही जी सदेह जी आहे ती जगत असता. आणि जो सदेह मुक्ती जगतो त्याला तर मी म्हणेल की मग ते पुनरपी जन्म पुनरपी मरण ते सगळं जे आहे ना ते त्यासाठी गौण आहे, किंवा मला पुनर्जन्म द्या, मला काय त्यात वाद नाहीये. पण पुनर्जन्म जो हा आहे ना हरीच्या भक्तीसाठी किंवा गणेशाच्या भक्तीसाठी असावा, किंवा त्यांचे गुणगान गात राहावे यासाठी आला आणि माताजींसारखे सद्गुरू लाभावे यासाठी आला तर मी खूप वेळा जन्म घेईन. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं आहे की आपण 1 वर्ष इथं आलो तर त्या 1 वर्षातनं आपण काय घेतलं, काय आपल्याकडं आलं आणि त्याचा वापर आपण कुठे कुठे करत जातोय. जसं आता मी सांगितलं की आपण बाहेर असतो, संसारात असतो, प्रत्येक गोष्टीत असतो, तर त्या सगळ्या गोष्टीत संत मंडळीही होते ना, संत मंडळीही होते, सगळे होते. पण त्यांना त्या गोष्टीचा जो आहे ना त्या गोष्टी त्यांनी अंगाला असं लावून घेतल्या नाही, त्या करत राहिल्या त्या, पण त्यांनी अंगाला अंगीकारलं नाही. त्यांचं अंगीकारण्याचं एकच होतं, विठ्ठल राम. म्हणून तर ते म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग. हा जसं एक गीत आहे ते, आणि दोसरे मज नाही आता पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी नेमिलिया चित्ता पासोनिया
दिवसापासूनही आपल्याला जे आहे भगवंताचं जे आहे स्मरण, गायन किंवा जे काय असेल ते करणं फार म्हणजेच काय, हे सगळं करणं म्हणजे काय आहे, मुक्ती जे आहे सदेह जगणं. आणि मुक्ती हे जे आहे सदेह जगणं जे आहे ना, तेच संतांनी केलं. त्याच्यामुळं आज आपण म्हणतो की संत जे आहेत ते मुक्त झाले. आपण म्हणतो का असं? कारण त्यांनी हे सगळं जगलेलं आहे आणि हे जगल्यानंतर जी खरी मिळती तीच मुक्ती, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. बाकी सद्गुरूंविषयी जर सांगायचं तर आम्ही सगळे इथं ज्यावेळेस म्हणजे येतो तर एक असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे की सद्गुरू म्हणजे शिष्य म्हणजे कसा एक चिखलाने माखलेला असा एक हा चिखलाचा गोळा असतो आणि सद्गुरू म्हणजे कसं ज्ञानरूपी जे आहे ना जल आहे आणि तो ते जलधारा आपल्यावरती सतत जे आहे ते आपल्यावरती आपल्याला या सगळ्या गोष्टींकडनं जे आहे ते दूर करत असतात. आता सद्गुरूंविषयी सांगायचं तर सद्गुरूंची कृपा ही खूप महत्वाची आहे. ते मी सांगतो म्हणून नाही, आपण महाभारतामध्ये देखील बघितलं की त्याच्यामध्ये आपण कर्णाला बघितलं. कर्ण जो आहे तो कितीतरी पटीने जे आहे अर्जुनापेक्षा महान होता, खूप महान होता. म्हणजे तो त्याला हरवू शकत होता, सगळं करू शकत होता, पण तो अधर्माच्या बाजूने होता. आणि मुख्य म्हणजे त्याच्यावरती गुरूंची जी आहे कृपा जी आहे ती नाहीशी झाली होती. तर का नाहीशी झाली होती? कारण त्यांनी जी कृपा मिळवण्यासाठी ज्ञान भरपूर घेतलं. गुरूंकडनं सगळं ज्ञान झालं, धनुर्विद्या झाली, सगळं झालं. कोणाला चित करायचं तर लगेच करू शकत होते, ते सगळं करू शकत होते. फक्त गुरुची कृपा जी होती ती त्यांच्याकडनं हिरावल्या गेली. कारण त्यांनी गुरुशी जे आहे ते थोडंसं खोटं झालं की बाबा मी ऋषीपुत्र आहे किंवा मी ब्राह्मण आहे, असं त्यांचं एक हे होतं. कारण ते सगळं खोटं बोलून त्यांनी मिळवलेली विद्या होती. त्याच्यामुळं गुरुचा जो कृपा प्रसाद जो होता त्यांच्यापर्यंत नव्हता. त्याच्यामुळं ज्या वेळेस त्यांना त्या विद्येची गरज पडली त्याच वेळेस ती सगळी जी विद्या आहे ती त्यांच्याकडनं नाहीशी झाली. त्याच्यामुळं सतत सद्गुरूंना शरण राहावे, सद्गुरूंना शरण राहावे हेच एक समजून. आता ठीक आहे. धन्यवाद. आता शिवाजी भाऊनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या इथे मनोगत व्यक्त केले आहे आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे ते काल परवाच आमची बाहेर भेट झाली. ते सांगत होते की अथर्व शीर्ष पण त्यांना पूर्ण पाठ आहे, फलश्रुती पाठ आहे, मंत्रपुष्पांजली सुद्धा त्यांना पाठ आहे कमी दिवसामध्येच. आणि ते दर महिन्याला सत्यविनायक पण करत असतात. हे पण खूप चांगल्या प्रकारे त्यांचा अभ्यास चालू आहे. तरी त्यानंतर आपल्या ते मनोगत व्यक्त करण्यासाठी मी बोलवतो उत्कर्ष ढमाले यांना. खरं तर काय बोलायचं हा विचार मी घरनं करून आलेली नाहीये. ऑन दी स्पॉट जे असेल ते असेल एक्सेप्ट करा सगळ्यांनी. इथे येण्याआधी म्हणजे आश्रमात येण्याआधी किंवा आपला जो विश्वयोग आहे तिथे येण्याआधी मी किंवा माझे मम्मी पप्पा सुद्धा कधीच कुठलं प्रवचन, सत्संग, भजन, कीर्तन कुठेच गेलो नाहीये. हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता इथला. आणि जसं मुद्गल पुराण वगैरे हे तर आमच्यासाठी तर म्हणजे खूप काही एक्स्ट्रीम ऐकल्यासारखं होतं. आणि सगळ्यात पहिलं आमच्या पप्पांनी सुरुवात केली यायला. मला म्हटलं का चल बघ तुला आवडतंय का वगैरे, नाही आवडलं तर तू नको येऊ पण येऊन तरी बघ. म्हटलं चला ठीक आहे. मला काही शिकायला मिळेल या इंटेन्शननी मी कधीच इथं आली नव्हती, पण काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला मिळेल. कारण आमची जनरेशन अशी असते की काहीतरी आम्हाला नवीन हवं असतं, तर काहीतरी नवीन ऐकायला मिळेल या इंटेन्शननी मी आले. चला ठीक आहे म्हटलं. पहिल्याच दिवशी काहीतरी वेगळं मिळालं छान. जसं की आपण परंपरेनुसार ऐकतो की गणपती हा मळापासून बनला गेला आहे, शंकरांनी त्याचं मस्तक उडवलं आणि हातीचं बसवलं गेलं वगैरे, हे सगळं ऐकलंय आपण. पण इथे आल्यानंतर काहीतरी वेगळं मिळालं, ते इंटरेस्टिंग वाटलं. त्यानंतर प्रत्येक वेळेला यायला खूप छान वाटायला लागलं आणि त्याचा उपयोग माझ्या लाईफमध्ये असा झाला पण एका ठिकाणी. आपली लाईफ आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम असतात आणि माझंही असंच झालं की एक गोष्ट आहे की ती होत नाहीये, तर का होत नाही वगैरे, असं कधी होणार, कशी होणार, काय होणार, खूप सारे प्रश्न.
पण खूप चिडचिड झाली, सगळं वेळ झालं आणि दुसऱ्या दिवशी आते गणेशला इथे येऊन बसलो आणि जडभरताची कथा चालू होती आणि त्यांचा तिसरा जन्म जो होता की भरत म्हणून जन्माला आले वगैरे आणि जेव्हा त्यांना बळी देणार असतात तेव्हा ते काय करत होते की मोऱ्यांच्या भक्ती करायचं काम करत होते. ते त्यांचं कामाच्या इंटेन्शननीच सगळं चाललं होतं. त्यांना माहित नव्हतं की आता मी पुढे जगणार आहे की मरणार आहे, नाही माहिती, पण ते त्यांच्या ह्यांनी करत होते आणि एक्झॅक्टली सेम मला ते उत्तर मिळालं की तू तुझं काम मनापासून कर, भक्तीने कर, तुला काय व्हायचं ते होऊ दे, तू त्याचा विचार पण आणू नको की ते पॉझिटिव्ह होईल निगेटिव्ह होईल काय होईल. सोडून दिला मी तो विषय तिथे. आणि दुसरी गोष्ट अशी पण झाली की आता महाराज सतत म्हणतात की नाम घेत राहा मनात, काम करताना कुठेही असताना ब्रेक पडला तरी परत तुम्ही कंटिन्यू करा वगैरे हे महाराज सांगत असतात. आणि पौर्णिमेला आपण सगळे सत्यविनायक करतो घरी आणि माझ्या बाबतीतही असं झालं. मम्मी पप्पा बाहेर गेले होते आणि मला एकटीवरती सगळं काम पडलं त्या दिवशी. आता म्हटलं मोर्या आता 11 वाजले, मी सत्यविनायक कधी करणार, 12 वाजतील मला सत्यविनायकाला बसायला. ठीक आहे. आणि तुरवा निवडण्यापासून सुरुवात होती माझी त्या दिवशी. म्हटलं जाऊ दे कसंही करू आणि बसूया. दुर्वा निवडायला सुरुवात केली आणि आपोआप मनात ते गणपतीचं स्मरण झालं माझ्याकडनं की प्रत्येक दुर्वा निवडताना ओम गंग गणपते नमः चालू केलं. हार्डली खोटं वाटेल ती दुर्वा उचलली ना की ती 3ची येत होती, फक्त मी बाजूला ठेवत होते. हा एक अनुभव मला खूप छान सत्यविनायक करताना किती हो ते होतच. आणि खरं सांगायचं तर आद्य गणेश हे ज्येष्ठ लोकांपेक्षा आमच्यासारख्या लोकांना एक खूप फायदेशीर मी म्हणेन. कारण काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया हे आमच्यात ठासून भरलेलं असतं. हे तर नक्की सांगा. खूप भरलेलं असतं. कारण आम्ही रोज नवीन काहीतरी बघत असतो की त्यांना त्यांच्याकडे आहे तर आपल्याकडे का नाहीये आणि ते मला हवंय असं होतं. आणि ठीक आहे, मन आहे त्या गोष्टी होणार, त्यात काही चुकीचं नाहीये मी म्हणत नाही. पण या गोष्टी आम्ही पण इथं आल्यानंतर शिकायला मिळालं की जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतलं पाहिजे. अननेसेसरी कुठल्याही गोष्टीच्या मागे पडण्यात काहीच पॉइंट नाहीये हे इथे समजलं. धन्यवाद. थँक्यू. आताच त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आता गणपतीची निर्मिती कशी झाली. त्यांनी सांगितलं की पार्वती मातेच्या माळापासून गणपतीची निर्मिती झाली. हेच समजा बाहेर सध्या माहिती आहे, पण महाराज आपल्याला ज्येष्ठराजाची कहाणी सांगतात आणि ज्येष्ठराज म्हणजे काय हे सर्वांना सांगतात. तर आपल्यापैकी कोणी सांगू इच्छितो ज्येष्ठराज म्हणजे काय? ज्येष्ठराज ठेवले भाऊ हा शब्द सांग. श्री गणेश. त्यांची ज्येष्ठराजाची व्याख्या कोणी सांगेल का? महाराजांच्याच मुखातून आपण ऐकायला. शेवटी माझं नाव पण बता. ज्येष्ठराज कोणी आपलं सिद्धी पण ती सुरुवातीपासूनची व्याख्या काय? प्राणी मात्रांमध्ये मनुष्य जीव श्रेष्ठ, ज्येष्ठ. मनुष्य जीवापेक्षा देवता ज्येष्ठ, म्हणजे स्वर्गातल्या देवता ज्येष्ठ. स्वर्गातील देवतांपेक्षा ईश्वर ज्येष्ठ, ईश्वर तत्व आहे ते ज्येष्ठ. ईश्वर तत्वापेक्षा पंचदेवता ज्येष्ठ, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश शक्ती सूर्य. आणि या पंचदेवतांचा निर्माण करता तो विघ्नराज सत्ता ती ज्येष्ठ, म्हणून त्यांना ज्येष्ठराज हे नाम प्रदान केलेलं आहे. ज्येष्ठराजाची व्याख्या. कारण आपण विसरून जातो बार बार. कारण की ज्येष्ठराज म्हणजे हे सर्व पंचदेवतांची ज्यांनी निर्मिती केली तो ज्येष्ठराज. तर यानंतर आपल्यातील जे शूटिंगचे कार्य करतात व सोशल मीडियाचे कार्य करतात असे आपले नेहमी हसत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरणभाऊ मराठे यांना विनंती करतो की यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सद्गुरु शरणम. मंगलमूर्ती मोरया, वैभवमूर्ती मोरया. तर एका वाक्यात बोलायचं झालं आजच्या मनोगताचं हे तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि आपल्याला हे गोमटे फळाचं फळ चाखायला मिळत आहे, त्याबद्दल आपलं खूप खूप भाग्य आहे.
खरं तर आपण इथे सगळे जे आलोय, हे जे पुराण ऐकतोय, आद्य गणेश तत्व आणि त्याचं जे अमृत ऐकतोय, ते खरंच आपलं भाग्य आहे. कारण मी पण बऱ्यापैकी पुराण वाचलेत, मुद्गल पुराणचा पण अभ्यास केलाय. तर हे खरंच म्हणजे खूप आपलं भाग्य आहे. तर मला जे वाटतंय ते मी काही गोष्टी सांगतो. खरं तर विवेक महाराजांमुळेच मी आयुष्यामध्ये मुद्गल पुराण माझ्या आयुष्यात आले आणि वाचायला लागलोय. म्हणजे आता म्हणजे जवळजवळ सगळ्यांचंच तसं आहे. तर म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष आली असेल, मी बरेच वेळा वाचलंय. त्यामुळे मला पण मुद्गल पुराण किती त्याच्यामध्ये महत्व आहे हे पटवून चुकलेलं आहे. खरं तर आपण सगळे आध्यात्मिक मार्गावरतीच आहोत आणि अध्यात्म मार्ग एवढा दिसतो तसा वरवर सोपा नाहीये. कदाचित तुम्हाला इथे माताजींच्या इथे आणि विवेक महाराजांच्या इथे वाटत असेल की जसं म्हणतात ना की मधाचं बोट लावून चाकलं जात आहे, त्यामुळे ते सोपं आहे. पण अध्यात्म एवढं सोपं नाहीये. कारण जर तुम्ही आध्यात्मिक पूर्ण ज्ञान किंवा जी मूळ ग्रंथ वगैरे आहेत बघितले, ते संस्कृत मध्ये असतात आणि त्याच्यामधलं तत्वज्ञान खूप कठीण असतं. म्हणजे सामान्य माणसाला ते सहज झेपणं खरंच कठीण असतं. म्हणजे तर आपलं भाग्य आहे की आपल्याला इथे फार सोपं करून मिळतंय. आणि जे मूळ आध्यात्मिक ग्रंथ वगैरे आहेत ते संस्कृत मध्ये असतात. एकतर आपल्याला ते कळत नाही, जड असतात खूप तत्वज्ञान आणि त्याची नियमावली पण फार किचकट असते. तर आपल्याला म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे जे पुराणं केली आहेत त्याचा उद्देश तोच आहे की सामान्य जनतेला हे जे ज्ञान आहे ते सोप्या माध्यमातून कळावं. कारण पुराणामध्ये एक महत्वाचं अंग असतं की कथा भाग हा सामान्य माणसाला पटकन समजतो. कठीण तत्वज्ञान तुम्ही सामान्य जनतेला किंवा साधक जरी असतील त्यांना सांगायला गेलं तर ते एवढं पचत नाही. तर आपण बघितलं की मुद्गल पुराणामधला जो कथा भाग आहे तो खूपच म्हणजे प्रेरणादायी आहे आणि त्याच्यामधून आपण खूप शिकू शकतो नक्कीच. आणि कथा ही कशी असते की आपल्याला मजा वाटते ऐकायला, गोष्टी रूपामध्ये एखाद्याचं चरित्र किंवा जसं आपण एखादा मूवी बघतो त्यात कसं मजा येते तशी ती, म्हणून ते कथा रूपामध्ये आहे. पण तुम्ही जर बघितलं की मुद्गल पुराण मधल्या ज्या कथा आहेत त्या सामान्य माणसाच्या कथा नाहीयेत. म्हणजे जे उच्च कोटीचे ऋषीमुनी किंवा साधक अशाच कथा आहेत आणि त्यांच्या एक कथा तुम्हाला एवढ्या प्रेरणा देतात. म्हणजे ते एक वेगळं त्याचं महात्म्य आहे. आणि मुद्गल पुराण सुद्धा खूप उच्च पुराण आहे. मी आता जे वाचलंय की सगळी पुराणं काही नीट सखोल नाही वाचलीत, पण वरवर जी काही वाचलीत तर मुद्गल पुराणचं एक विशेषता आहे की त्याच्यामध्ये खूप अशा गहन आणि गुप्त गोष्टी पण आहेत. म्हणजे तुम्ही जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला एक एक त्या उलगडतात पण. म्हणजे आता मी काय बघितलं की बाकीच्या पुराणांमध्ये सुद्धा खूप कथा असतात. म्हणजे साधारण मुद्गलच्या कथा पण तिथे मला सापडतात. पण मुद्गलमध्ये एक विशेष आहे की प्रत्येक गोष्टीचं पार्श्वभूमी गणेशापर्यंत कशी आहे किंवा गणेश भक्तीपर्यंत कशी आहे त्याचं खूप गूढ रहस्य त्याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला ते जाणवतात. म्हणजे उदाहरणार्थ आता प्रल्हादाची कथा आहे. तुम्ही साधारण जी प्रल्हादाची कथा ऐकली असेल तर ती थोडी वेगळीच आहे आणि मुद्गल पुराण मधली जी कथा आहे ती वेगळी आहे. किंवा आता वेगवेगळे जे अवतार झाले तर त्याची पार्श्वभूमी सुद्धा मुद्गल पुराणमध्ये आहे. उदाहरणार्थ रामांचे अवतार आहेत. तर रामांचा अवतार का झाला, कसा झाला, तर त्याचं म्हणजे दशरथराजांनी चतुर्थी व्रत वगैरे केलं ते तुम्हाला कुठेच नाही सापडणार, ते मुद्गल पुराणमध्ये आहे. किंवा दत्तांची कथा आहे किंवा परशुरामांचं आहे. आता परशु हे गणपतीचं शस्त्र आहे, तर ते परशुराम हा जो अवतार आहे तर त्यांच्याकडे ते परशु असतो म्हणून त्यांचं नाव परशुराम पडतं. तर त्याच्या मागची कथा आहे. म्हणजे अशा कितीतरी अशा कथा आहेत की ज्या इतर पुराणामध्ये कथा तर असतील पण त्याच्या मागे जे गणेश भक्तीचं गणेश तत्वाचं जे लिंक आहे किंवा रहस्य आहे ते तुम्हाला नाही सापडणार, ते मुद्गल पुराणमध्येच आहे. म्हणजे आपलं हे खरंच भाग्य की मुद्गल पुराण आणि त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की हे पुराण खूप म्हणजे गणपतीच स्वतः गुप्त ठेवतो. तर ते कोणालाही म्हणजे गणेशाची कृपा नसेल तर तुम्हाला ते वाचायला नाव सुद्धा, बरेच लोक असतील तुम्ही ते की आधी नाव सुद्धा नाही नसेल. तर हे आपलं खूपच भाग्य आहे की विवेक महाराजांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान मिळत आहे. आणि माझ्या जीवनामध्ये त्यांच्यामुळेच मला मिळाले. मला आठवते सुरुवातीला माझ्याकडे हे पण नव्हतं, पुराणाचा ग्रंथ पण नव्हता, तर मी ऑनलाईन वाचायचो. ऑनलाईन पण आपल्याला आजकाल वाचता येतं. तर नोकरीवरती वगैरे बाहेर वगैरे असायचो तेव्हा मी ऑनलाईन वाचायचो. पण आता हळूहळू पुस्तक ग्रंथ पण विकत घेतला आणि आता भाग्याने हे पण ऐकायला मिळते आपल्याला. तर म्हणजे आणि सगळी गणेशाचीच कृपा आहे
आणि आपल्याला इथे खूप सोपं करून सांगितलं जाते. विवेक महाराज छान गोष्टी रूपामध्ये शंकानिरसन करून छान विनोद करून छान सांगतायत, ते आपलं खरंच परमभाग्य आहे. तर असंच याच्या पुढे 1 वर्ष आता झाले, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. त्याच्या पुढे सुद्धा असंच ही गंगा ज्ञानधारा अविरत चालू राहो आणि आपल्या सगळ्यांना त्याचं ज्ञान मिळो. आम्ही तुम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि एक छोटंसं सांगू शकतो की जसं आपण इथे काहीतरी ऐकायला येतो, त्याच गोष्टी आपल्याला अध्यात्माच्या कळतात आणि घरी जाऊन सुद्धा ते विसरलं तर मग त्याचा काही उपयोग नाही. तर मी सजेस्ट करेन की प्रत्येकाने घरी सुद्धा मुद्गल पुराणचा थोडाफार अभ्यास करा, कारण हे खूप सुंदर पुराण आहे. म्हणजे वाटल्यास ग्रंथ घ्या आणि तुम्ही घरी सुद्धा अभ्यास करा, कारण तुम्ही स्वतः जेव्हा त्यामध्ये डुबून वाचता तेव्हा तुम्हाला बुद्धीमध्ये म्हणजे गणेशाच्याच कृपेने काही 4 गोष्टी कळतात. म्हणजे मला हा अनुभव आहे की हे पुराण वाचताना तुम्हाला बुद्धीमध्ये आकलन होतं काही गोष्टी अशा. तर हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि असंच याच्या पुढे अनेक वर्ष आपण दिली आहोत आणि ही जी अमृतधारा चालू आहे विवेक महाराजांच्या माध्यमातून अशीच चालू राहोत आणि सर्वांना याचा भरभरून लाभ हो. मंगलमूर्ती हो. किरण भाऊनी आता आपल्यासमोर खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलेले आहे, कारण ते देहाविषयी बोलत होते. माताजी आपल्याला देहाविषयी नेहमी सखोल असं प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञान सांगत असतात. काल परवाच मी आणि तिरोडकर बसल्यानंतर विषय निघाला होता की ते जे आपल्याला ठिपक्याचा अभ्यास शिकवतात की जो काळा ठिपका आहे तो एकदम पांढरा शुभ्र दिसतो, असे माताजी सांगत होत्या. त्यानंतर जे आपली चतुर्मुखी मुद्रा माताजीने सांगितली की हे जे साधना सांगतात ते साधना आपण करायला पाहिजे. आपण केल्यानंतरच आपला उत्कर्ष होत असतो, केल्यानंतरच त्याचे आपल्याला अनुभव येत असतात. पण आपण बऱ्याचपैकी ऐकतो पण करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला अनुभव येत नाहीत. आणि माताजी जे देहावर ज्ञान सांगतात तर ते देहावरचं ज्ञान आपण शिकून घेतलं पाहिजे, कारण की देहा म्हणजे आपला आत्मा कुठे असतो, कुंडलिनी शक्ती कुठे असते, पंचप्राण कुठे असतात. आताच आपल्या ग्रुपवर विश्वयोगाच्या मागे 1-2 मेसेज आले होते की मानवी देह किती महत्वाचा आहे हे त्याच्यातून सांगितलं जात आहे. की मला वाटतं काबरा काकांनी पाठवला होता मेसेज की पोटामध्ये 32 फूट आतडी असते, अशा प्रकारे एक मेसेज होता. 72,000 नाड्या असतात शरीरामध्ये. याच्यावरून असं कळतंय की हे देह किती महत्वपूर्ण आहे. आणि माताजी याच्याविषयी नेहमी सखोल देहावरचं ज्ञान सांगतात. आणि आता विवेक महाराज पण आपल्याला हळूहळू सगुणाकडून निर्गुणाकडे नेत आहेत, त्याबद्दल महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि आता आपल्या समोर मी वेदांगी नवले यांना बोलवतो की त्यांनी आपलं गायन स्वरूपी सेवा प्रदान करावी. धनश्री नवले पण बोलणार. मला बोलायचे अमृत शब्दवाणी आमच्या कानावर पडू दे ना. अमृतवाणी कानावर
तुझा परारी खरा तुझा परारी खरा आहे इक्षुच्या पदरा माझी येऊ ते करुणा तुझं लागी गजानना गजानना तुझं लागी गजानना गजानना गज द्यावे एक दंता तुझं मागतो मी आता मागतो मी आता तुझं मागतो मी आता थँक्यू धन्यवाद. आताच आपल्या समोर खूप चांगल्या प्रकारे गायन केलेलं आहे आणि ते एक अनुवांशिक आहे, कारण की माताजींचाच आवाज इतका छान आहे, त्यांचाच आवाज त्यांच्यापर्यंत आलेला आहे. तरी त्यांचं ओंकार महाराजांचा पण आवाज खूप छान आहे, त्यामुळे त्यांचा आवाज खूप चांगल्या प्रकारे त्यांनी गाणं गायलेलं आहे. आणि त्यांचं मला एक ते ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे गीत मला खूप आवडते त्यांच्या आवाजामधलं. तरी आता आपल्या समोरच्या मनोगतासाठी मी बोलवतो शिवाजी मेमने भाऊ. शिवाजी मेमने भाऊ यांना विनंती करतो की यांनी आपले मनोगत मनोज भाऊ मेमाने बंधू आहेत, त्यांच्यामुळे कन्फ्युजन झाले. जय गुरु गणेश, सद्गुरु शरण. याआधी म्हणजे भक्तीत येण्याचा मार्ग माझा होता म्हणजे कृष्ण भक्ती, जी इस्कॉन पासून सुरू झाली होती. आणि त्या मार्गात असं ठरवलं होतं की आपण कुठलाही दुसरे जे व्यभिचाराचे मार्ग आहेत ते न अवलंबता फक्त कृष्ण भक्तीच्या मार्गाने आपण चांगली एक जीवन जगू शकतो. तर या मार्गात आल्यानंतर मला माताजींचं म्हणजे 20 वर्षापूर्वी रवींद्र टिल्लोटकरांनी माताजींच्या प्रवचनाला आणलं होतं. त्यानंतर आमची काही बऱ्याच वर्षानंतर गाठ परत 20 वर्षानंतर पडली. पण त्यावेळेस कसं यंग होतं, तरुण होतं, त्यामुळे असं इतकं महत्त्व त्यावेळेस वाटलं नाही किंवा त्याच्यात तेवढा आपण रस घेतला नाही. फक्त आपलं नामस्मरण कृष्ण भक्ती बास प्रसाद खायचं आणि नामस्मरण सतत करत राहायचं एवढं फक्त माहिती होतं. पण इथं आल्यानंतर म्हणजे मुद्गल पुराण काय आहे हे पहिल्यांदा कारण त्याच्या आधी भगवद्गीता, श्रीमद भागवतम यांच्या कथा ऐकलेल्या होत्या. पण श्री गणेशाचं जे हे रूप आहे, जे आद्य गणेश किंवा जे मूळ तत्व आहे ते गणेश आहे इथं आल्यावर समजलं. आणि त्यानुसार तशी गणपतीची भक्ती तर आपण लहानपणापासून सगळे करतच असतो. त्याच्यानंतर असं जाणवलं की अरे हेच आद्य तत्व जे हेच अंतिम ज्ञान आहे जे गणेश भक्तीपर्यंत आपल्याला नेऊन ठेवतं. आणि माताजींनी पण बऱ्याच वेळा त्यांच्या प्रवचनात सांगितलं की कृष्ण भक्ती असो, राम भक्ती असो, कुठले हे सगळे मार्ग आहेत तुम्हाला गणेश भक्तीपर्यंत न्यायचे, आद्य गणेश तत्वापर्यंत न्यायचे. तर अतिशय छान असं ज्ञान इथं मिळालं. धन्यवाद. आणि एक नक्की नमूद करू इच्छितो की विवेक महाराज ज्याप्रमाणे मुक्ती पुराणाचं जे इथं निरूपण करतात त्यात मी त्यांना पाहिलेलं आहे की जर कोणी देखील त्यांच्यामध्ये निरूपणाच्या मध्ये जरी कोणी बोललं तरी अगदी पोलाइटली ते त्यांचं उत्तर देतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत नाही किंवा मला कापतायत किंवा हे माझं बोलणं मध्येच तोडतायत असं त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या हावभावातनं कधीही जाणवलं नाही. तर मी त्यांचे खरंच खूप म्हणजे जी दैवी शक्ती त्यांच्या रूपात बोलते हे इथं आपल्याला सिद्ध होतं. धन्यवाद. घरी एक दैवी शक्ती असते ना, ते घरी रागवतात. घरी माया इथं ब्रह्म. आताच मनोज भाऊ यांनी आपल्या इथे खूप 2 शब्दात पण खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे, आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. तरी मला सांगावेसे वाटते की माताजी झाले, विवेक महाराज झाले, आपल्या इथे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ज्ञानदान करत असतात. पण आपण सर्वांनी मिळून
की आपल्याकडे जेव्हा वेळ असते तेव्हा त्यांना फोन लावावे, त्यांना भेटावे, ज्ञान घ्यावे, त्यांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा करावी. आपल्याला ज्या प्रकारे सेवा करता येईल त्या प्रकारे सेवा करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आता आपला जे राष्ट्राचे मनोगत आहे ते माही लबडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे व आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथम सर्व आपला जमणारा इथे श्रोतृवृंद, प्रेमल माऊली, परमहंस आणि विवेक महाराज यांना माझं नम्र वंदन. आज सांगायचं असं आहे की आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, तेणे सकल विद्यांचे आदिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे. आज आपल्याला इथे 1 वर्ष होत आहे आद्य गणेश निरूपण तत्व मंडळ हे जे सुरू केलं महाराजांनी, त्यासाठी 1 वर्ष होत आहे म्हणून हा एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केला. सांगावंसं असं वाटतंय की मला वाटतं 1992 जून 1992 पासून प्रेमल माऊलींनी अतिशय अविरतपणे हे कार्य सुरू केलं. त्यांची ती तळमळ असायची की अध्यात्म ज्ञान हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे व नुसतं ज्ञान पोहोचून चालणार नाहीये, तर त्यांच्या अडचणी देखील सुटल्या गेल्या पाहिजेत. आणि अडचणी सुटलं तर माणूस या ज्ञानाकडे वळेल किंवा या अभ्यासाकडे वळू शकतं. ज्यावेळेस माणूस स्थिर होतं त्यावेळेस हळूहळू माणूस विचार करू शकतं की आपल्याला ध्यान लागेल का, किंवा आपण कुठला मंत्र जपूया, बीजमंत्र म्हणजे काय, ह्या सगळ्या अभ्यासाकडे वळू शकतो. तर हाच कळवळा माऊलींचा प्रेमल कृपा प्रसाद या रूपाने आपल्याला विवेक महाराजांच्या रूपात इथे आद्य गणेश निरूपण म्हणून बघायला मिळतो आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी प्रथम जोरदार टाळ्या वाजवायच्या. दुसरं असं सांगायचं म्हणजे की हा कृपा प्रसाद नुसता प्रसाद नाही, तर माऊलींचा हा एक हिरा आहे. हिरा जसा स्पार्क होतो तो अतिशय चोख आत्मप्रकाशाचा हिरा आपल्याला इथे सर्वांना लाभलाय. त्यांच्या मुखातून मी अरेतुरी म्हणू इच्छित नाहीये, माझे बंधू आहेत ते लहान, परंतु नेहमी मला त्यांच्याविषयी खूप आदर असतो. तर त्यांच्या मुखातून आत्मप्रकाशाचा चोख स्पार्किंग हिऱ्यातून होत असतं आपल्याकडे. आणि इथे येऊन मला हे सांगायचंय की नशीब आपण जे म्हणतो की इथे आपण भाग्यवान इथे जमलेलो आहोत, तर ते कसं काय होतं, त्यांचा खटाटोप काय आहे, आद्य गणेश निरूपण तत्व मंडळ करण्याचा खटाटोप काय आणि त्याचा आपल्याला फायदा काय होतो हे नक्कीच मला आज इथे सांगावंसं वाटेल. की एक गोष्ट लक्षात घ्या, 4-5 मित्र असतात, ते एका चांगल्या ठिकाणी ट्रिपला जायचं ठरवतात. हॉटेलचं बुकिंग होतं, दिल्ली हे ठिकाण असतं किंवा काहीतरी मीटिंग असते. 4-5 मित्र असतात आणि मोठं 7 स्टार हॉटेल, खूप आणि 27वा मजला असतो, रूम आलिशान असतात, सगळं काही आलिशान असतं. बघा, दुसऱ्या 4 मित्रांना हे जे बुकिंग करतो तो एक मित्र खूप श्रीमंत असतो, त्याचं खूप व्यवस्थित सगळं असतं आणि हे 4 मित्र त्याच्या मागे जातात की हा ठीक आहे, त्याने अरेंज केलंय एक जस्ट आपली मीटिंग. मग या 4 मित्रांना वाटतं वा किती छान, आपण तर असं काही बुक करू शकत नाहीये, परंतु हा करतोय, हा किती मोठा, त्याचं नशीब किती छान, याचं भाग्य. आणि आपल्यालाही आता ते थोडंसं मिळेल आजमावायला की 5 स्टारची रूम किंवा काय असते ते. तर गंमत मला अशी सांगायची आहे भाग्याची, नशिबाची. जातात सगळे मोठ्या आलिशान गाडीतून जातात, तिथे उतरतात. ही फार पूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस बॅटरी बॅकअप वगैरे काही नव्हतं. तर बॅटरी बॅकअप नसताना हॉटेल बुक झाले, 27वा मजला आहे आणि नेमकी तिथे गेल्यावर पाणी वगैरे सगळं स्वागत होतं आणि लाईट जाते. बघा, आता या 4 मित्रांना असा प्रश्न पडतो, अरे लाईट तर गेली, आता मला सांगा त्याच्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे, आता इथे कोणाचा धावा केला जाणार आहे. तसं मला इथे आवर्जून सांगायचंय. पुढे ते तसेच करत दरमजल करत 27व्या मजल्यावर जातात. 27व्या मजल्यावर जाऊन नंतर त्या 5व्या मित्राच्या, मेन जो मित्र आहे बुकिंग रूम केलेला, त्याच्या लक्षात येतं की चावी गाडीच्या डिकीत विसरलेली आहे. मुद्दाम आज मी हे सांगतेय की हे जे चावी विसरणं आहे, लाईट जाणं आहे, हे आता आपल्या चालू आयुष्यातले प्रॉब्लेम आहेत महाराज. आणि हे सगळे टाळण्यासाठी, त्याच्यासाठी हे जे थापटणं टाकलेलं असतं आपल्याला
की आपण त्याच्यात गुंतून आपल्याला कुठेतरी ईश्वराची आठवण व्हायला हवी आहे, आपल्याला कुठेतरी सद्गुरूंची आठवण व्हायला व्हावी आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि या सगळ्या गोष्टी कमी प्रमाणात म्हणजे याची थापटणी, याचे चटके अगदी सौम्य प्रमाणात बसावेत याच्यासाठी हा आद्य गणेश निरूपण तत्वाचा अट्टहास आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि म्हणून मला नक्की म्हणावं असं वाटेल की प्रेमल माऊलींनीही हे ज्ञान खुलं केलं. त्यांचा हा हिरा इथे आपल्याला त्यांनी ठेवलेला आहे ज्ञान पुढे अविरतपणे सांगण्यासाठी. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, हे संतांचं लक्षण आहे की यांना कोणताही लाभ आपल्यापासून नाहीये किंवा त्यांना काही मिळणार आहे का आपल्यापासून. या तुम्ही इथे ऐका. विवेक महाराजांना काय टाइमपास करायला हे आहे का की टाइमपास असतो का? 10 वेळा मेसेज टाकतात. ह्याच्यात मी पण येते की लवकर या, पण मी काही कारणास्तव येऊ शकत नाही. परंतु की ते किती कळवळून सांगतात आपल्याला, यासाठी तर आभार तर नाहीच मानू शकत मी. कारण आज इथे बोलणं म्हणजे या सूर्यांसमोर निरांजनाने ओवाळण्यासारखं होईल. म्हणून मी आभार मानू शकत नाही, परंतु त्यांचे आशीर्वाद नक्कीच घेऊ शकते आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करू शकते. दुसरं एक सांगायचं म्हणजे की हे ज्ञान चालू असताना विवेक महाराज हे अतिशय कडक आहेत. हे नक्की मला सांगावं असं वाटतं की प्रेमल माऊलींनी हे त्यांचं अतिशय म्हणजे आपल्याला नुसत्या प्रेमल माताजी दिसतात, परंतु त्या खूप म्हणजे एक तो विश्वाचा खेळ आहे. इथे अनाकलनीय सत्ता, त्या अनाकलनीय सत्तेसमोर ही एक सत्ता अनाकलनीय सत्तेचं वर्णन करते. हे मला सांगायला नक्कीच आवडेल की अनाकलनीय सत्तेला म्हणून शरण जावं. ही त्रिसूत्री मला आज सांगावीशी वाटते की परमहंस, प्रेमल माऊली आणि मोरयासूत विवेक महाराज ही त्रिसूत्री अशी आपल्याला इथे आज आपल्या मोठ्या भाग्याने लाभलेली आहे. त्याचा सर्वांनी छान लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि या सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद ताई. आपल्या ताई म्हणजे एक प्रवचनकार आहेत, एक उत्कृष्ट प्रवचनकार आहेत, त्यांच्याविषयी बोलणं कमीच आहे. तरी आता आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे आपला अमूल्य वेळ देऊन इथं बसून सत्संग ऐकला व मनोगत व्यक्त केले, पण कुणाचाही आत्मा जो प्राण आहे संतुष्ट नाही झाला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माताजींचे 2 शब्द ऐकले म्हणजे तुमचा प्राण संतुष्ट होतोय. तर मी आता माताजींना माहिती देतो की त्यांनी आपले 2 शब्द बोलावे. इकडून बसूनच बोला. प्रफुल्लित आमचा दिवस म्हणजे मी पण तो खूप भाग्याचा दिवस आहे. परवा मला विवेक महाराजांनी सांगितलं, आई वर्ष होतंय बरं का. मला वर्षभर उद्योग सांगितलं गेले याचं स्मरण देखील नव्हतं. म्हणजे मला कळलंच नाही वर्ष कधी गेले. त्यामुळे खूप आनंद झाला की वर्षभर त्यांची सेवा अशी छान सुंदर चालली आणि मुळीने चालली. म्हणजे सर्वांनी त्यांना भरपूर पाठिंबा दिला आणि सर्वांना ते खूप आवडतंय हे माझ्या लक्षात आलं. हे कार्य जे आहे याचं रोप लावलं बाळकृष्णानंद स्वामी. ते तर स्वतः थोड्या थोडक्यात सांगतात म्हणजे वेळ जास्त होतो. ते तर स्वतः असे होते निस्पृह सेवा पहिली गोष्ट. आणि ती कशी होती, जिथे कीर्तनाला सायकलवर जायचे तेव्हा गाडी पण मिळत नव्हती मनुष्याला याच्यामुळे. मग कीर्तनाला जायचे ते खेडोपाडी वगैरे तिकडे, तर ते तुळशी पत्र पण आणत नसत, इतके निस्पृह. एक दिवस त्यांचा असा आयुष्यात आला की त्यांच्या वडिलांच्या वयाचे आणखीन एक सद्गुरू नाना महाराज तराणेकर म्हणजे इंदौरचे, ते त्यांच्या सहवासात आले. म्हणजे गुरुजी गेले त्यांच्या सहवासात आणि तिथे असा प्रसंग झाला. त्यांनी त्यांच्या प्रवचनाचं हे म्हणून त्यांनी शाल आणि श्रीफळ हे सगळं अर्पण केलं. तेव्हा हे त्यांनी तुळशीदाराचं प्रतीक हे सगळं यांनी काढून पुन्हा त्यांच्या चरणावर ठेवलं. तेव्हा त्यांनी ते पाहून त्यांना असं वाटलं म्हणजे ते त्यांच्या वडिलांच्या वयाचे होते. मग त्यांनी विषय काढले की हे काय, आपण हे काय केलं शाळीग्राम असं विचारलं. तर ते म्हणले नाही, मला गुरूंनी दिलेला हा नियम आहे आणि मी हे करणार.
तेव्हा नानांनी खडसावून सांगितलं की हे काही असलं बोलू नकोस, मी तुझ्या वडिलांच्याच वयाचा आहे, पण आजपासून लोक जे अर्पण करतील त्यांचा तरी स्वीकार कर, बाकीचं मागू नकोस कधी कोणाला, म्हणजे अर्पण करतील त्याचा स्वीकार. या भूमिकेवर हे कार्य आतापर्यंत चाललं. दक्षिणा मागितली का कधी कोणी? मागत नाही. जे काही तुमच्याकडून येईल ते फक्त मला पण त्यांनी अशी ऑर्डर केली म्हणून की आलेलंच फक्त घ्यायचं, कोणालाही काहीही मागायचं नाही. आजपर्यंत या क्षणापर्यंत हा परमार्थाचा कार्यक्रम असाच चाललेला आहे. तरीही या ठिकाणी लोकांचा खूप आपल्याला म्हणजे काय आहे, तुमच्या आवडीचा हा तुम्हाला जे ज्ञान आवडतंय तेच आम्हाला सर्व काही मिळतंय याच्यावर आम्ही समाधानी आहोत. सर्वात लास्ट गणेश सत्ता जी आहे ती सगळ्यांना सांभाळली, आम्हाला नाही का सांभाळणार असं बोलतात. सगळ्यांना सांभाळ, विश्वाला सांभाळले, जे गुरु आहेत त्यांना नाही का सांभाळणार असं बोलतात. खूप उत्कृष्टरित्या सर्व काही कार्य आणि सर्व घरासकट सगळं सगळं उत्कृष्टरित्या चाललेलं आहे. काही त्यात कमी पडत नाही. उलट लोक आम्हाला विचारतात तुमची किती इस्टेट आहे, म्हणजे बँकेत आमचं झिरो आहे. लक्षात घ्या, मला जे दिसतं वैभव ते सगळा कृपेचा प्रसाद आहे. आणि नंतरचा असा विषय आहे, या मुलाबद्दल थोडं सांगते. मी त्याची आई आहे, आज गुरु असलेली मी त्याची आई आहे. प्रथम लहानपणी हा मुलगा परमहंस आमच्या घरी केव्हा तरी यायचे. त्यांचे चरण लागल्यामुळं आमचा उद्धार झालाय आणि आमच्या घराण्याचा पण उद्धार झाला. सर्वचा सर्व भक्त आहे. माझे जावई सुद्धा भक्त आहे, 2 जावई ते भक्त आहेत इथले, म्हणून सर्वांचा उद्धार झाला. परमहंस यायचे तेव्हा विवेक महाराज छोटे होते, 7, 8, 9, 10 वर्षाचे होते. पण त्यांना प्रवचनाला माझ्या करकळीला धरायचे रोज. आणि 5:45 आम्ही कसबा पेठेतून निघायचो आणि 6:15 ते 6:30 आम्ही राहळकर राम मंदिरात पोहोचायचो पायी. त्यामुळं मला त्यावेळेस रिक्षा करण्याची वगैरे बिलकुल तयारी नव्हती. पायी मी रोज तिथून इथं यायची आणि प्रवचन तो पण माझ्याकडून श्रवण करायचा, पण येताना हट्ट करायचा, आई मला एक गाडी पाहिजे. काय हा जगाविरहीच हट्ट आहे, आई मला एक गाडी घेतली तरच मी तुझ्यावर येईन, नाहीतर नाही. मग मध्येच थांबायचं, एक गाडी विकत घ्यायची. आणि परमहंस रोज त्याला विचारायचं आज कोणती गाडी घेतली. काही काही गुरूंच्या शब्दामध्ये काही काही ठरलेलं असतं, भविष्य ठरलेलं असतं. त्याच्यानंतर एकदा असा विषय झाला की गुरुजींनी त्यांना आळंदीला आलेलं प्रवचन मला दिलं. मला म्हणाले आज तुम्ही प्रवचन करा, मला पाहिजे की तुम्ही कसं प्रवचन, पहिलं प्रवचन असं की सद्गुरू समोर बसलेले आहेत आणि मला प्रवचन करायचं. किती भीतीचा विषय आहे हा. पण मी जी बसले आणि जे असं ते म्हणतात की जे तुम्ही बसला सहजतेने आणि प्रवचन जे केलं ते अतिउत्तम झालं. पण जाण्यापूर्वी मी सद्गुरूंना असा प्रश्न विचारला. हे सहज असणारे संवाद असतात, पण त्यातून मोठं भविष्य त्यांच्या बुद्धीमध्ये असतं. त्यांना मी विचारलं की गुरुजी आपण जायचं कसं? ते म्हणाले नाही 5-6 माणसं आपल्यावर आहेत आणि आपण गाडीने जायचं. म्हटलं गाडी तर इथं कुठं आहे, मग कुठं यायचंय का कोणाच्या घरी ज्यांची गाडी आहे? ते म्हणले छे इथून. ते म्हणले छे असं नाही, तुम्ही मुळीच कोणाच्या घरी जायचं नाही गाडीत बसायला, तुम्हाला जिना उतरला की गाडीत बसायचं. हे जे शब्द आहेत ते आज किती खरे आहेत. गाडीवर बसल्यापासून 4 ते 5 गाड्या मी बदलल्या, पण त्या कशा आल्या, कुठून आल्या. आणि प्रत्येक वेळेला माझं वागण्याचं एक सूत्र आहे की प्रामाणिकपणा मी कधी सोडत नाही. म्हणजे सांगू नये हे तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. प्रामाणिकपणे सगळं काही करायचं ते प्रामाणिकपणे. तुमच्याजवळ काय असो नसो आयत्या वेळेस येतं ते सगळं होऊन जातं. हे असं चरित्रपद जे चाललेलं आहे त्याच्यात विवेक महाराज वाढलेले आहे. माझ्या चरित्र घडण्यामध्ये सद्गुरूंचा आशीर्वाद, गणपतीचा आशीर्वाद त्याच्यात महाराज वाढलेले आहेत. आणि ते एकदा नक्कल करायचे. गुरुजी आले एक संन्यासाची मूर्ती घ्यायची, त्या दिवाळीत असतं, त्याच्या जटेला नाडी बांधायची, ही नाडी वर अडकवायची आणि गुरुजींना सांगायची. त्यांचं वर्षाचं मी तर कामात असायची, चहा कर, दूध कर, कुठं काय तरी त्यांचं भाष्य चालायचं. गुरुजी म्हणायचे बाळा हे काय केलं? तर बाळ सांगायचं की गुरुजी हा संन्यासी आहे
आणि याला साक्षात्कार झालाय. आता हा वर चढेल. ही मूर्ती वर गेली म्हणजे त्याला अहंकार झाला आला. तिथून दोरी सोडायचा बस हा वेग 10-12 वर्षाचा असताना गुरुजींना हे दृष्टांत तेव्हा द्यायचा, त्याशिवाय का तो आता इथे बसलेला आहे. गोष्ट अशी की मी जे सांगते की ज्ञानेश्वरी आहे, आम्हाला त्यांचं बाळकडू आहे की ज्ञानेश्वरी, आणि मला माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं, बाळा तुला काय माहिती नाही त्यांना कळायचं, तुला विद्वान व्हायचंय ना असं दादा आमचे म्हणायचे. मला माहित नसायचं मला काय व्हायचं, तर तू फक्त ज्ञानेश्वरी वाच. मग मी तेव्हापासून ज्ञानेश्वरीची कास कधी सोडली नाही. नंतर परमहंस भेटले तेव्हा त्यांच्याकडे पण ज्ञानेश्वरी, अनुग्रह झाला. अनुग्रहानंतर आमच्या पुढे ज्ञानेश्वरीच आली सांगायला. ज्ञानेश्वरी कधीही मी कोणाचीच ऐकली नाही, आणि वाचताना कोणी जो अर्थ लिहिलेला असतो तो मी कधीही वाचला नाही. माझ्या बुद्धीत एकच यायचं नाही, प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी याचा अर्थ आपल्या बुद्धीत झाला. दुसऱ्या सर्वांचा अर्थ वाचला, पण तो कसा लिहिलाय, काय लिहिलाय, सत्य आहे की असं काय आहे माहित नाही, पण मी दुसऱ्याचा अर्थ वाचणार नाही. तसंच झालं ते शेवटी. परमहंसांनी मस्तकावर हात ठेवला, आणि ज्या वेळेस मी ज्ञानेश्वरी आतापर्यंत जी सांगते ती मी कधीही घरून कोणताही शब्द वाचून येत नाही. आता तर फार वर्ष झाली मला त्याला, पण जेव्हा मी नवीन गादीवर बसले तेव्हा सगळ्यांच्या आमच्या गुरुबंधू भगिनींचे चेहरे असे घाबरले होते की आता काय होईल, कारण आम्ही कधी बसलोच नाही गादीवर, काहीही त्याचा सवय नाही, कधी काहीच नाही. वक्तृत्वाची सवय मला लहानपणापासून आहे, त्याने मला मदत केली. पण जी ओवी गुरुजींनी शेवटी घेतली होती त्याच ओवीपासून मी ज्ञानेश्वरी सवय त्याला सांगायला सुरुवात केली, आणि ती ओवी इतकी अस्खलित सांगितली, अजूनही ती आपल्या रेकॉर्डवर आहे. 1962 साली, 92 साली, तर ते अजूनही आहे. म्हणजे सांगायला पूर्ण कोणाची आहे, आतून जे सद्गुरूंनी ज्ञान शिकवलं ते ज्ञान तंतोतंत आपल्या देहावर प्रथम उठवायचं असतं. आपण स्वतः त्याची साक्षी पाहिजे. दुसऱ्यांना ज्ञान सगळे सांगितलं होतं, त्याचा काय प्रश्न नाही. स्वतः किती ज्ञानी आहात तुम्ही, स्वतः तुम्ही कृती कशी करता, लोकांशी बोलता कसं, किंवा काय. मी थोडी कडक आहे या बाबतीत, माझ्यापेक्षा ते असे शांत आहे असं तुम्हाला वाटतं. मी शांत नाहीये. शांत म्हणजे करेक्ट आहे आणि स्ट्रिक्ट आहे सर्व बाबतीत, त्यामुळे ते छान आहे. जे ज्याचं व्यक्तिमत्व आहे ते आहे, स्ट्रिक्ट असलंच पाहिजे. मी खूप मायाळू आहे तर ते स्ट्रिक्ट आहे, हे दोन्ही आवश्यक आहे. कळलं, मायाही करावी आणि स्ट्रिक्ट पण पाहिजे. तसं पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी ज्ञानेश्वरी ही मी ज्यांना ज्यांना सांगितली, म्हणजे माझ्या बरोबरचे गुरुबंधू भगिनी भरपूर होते जेव्हा मी ज्ञानेश्वरी सुरू केली, आणि त्याच्यानंतर नवीन नवीन भक्त पण आले, त्यांनाही ती ज्ञानेश्वरी समजली. म्हणजे त्यांनी मनापासून ऐकली, पण जसा जसा काळ चाललेला आहे तसतसं ज्ञान हे मागे पडत चाललं. ज्ञानाची भक्तीला सवय नाही, थोडं अवघड श्रवण करण्याची सवय नाही माणसाला. त्यासाठी महाराजांनी जे मुद्गल पुराण चालू केलं त्यासाठी माझे त्यांना 100 मार्क्स आहेत. मुद्गल पुराणाने मी हे बघते त्याचा पर्सेंटेज की मुद्गल पुराणाने असा फायदा झाला की अगदी काहीही माहिती नसणाऱ्या लोकांना, म्हणजे परमार्थातला काही गंध नसणाऱ्या लोकांना सुद्धा गोष्टीरूप मुद्गल पुराण समजतं आहे, त्याचे संस्कार कळतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की परब्रह्माचं, मूळ परब्रह्माचं जे आपल्याला कधीच कोणी सांगितलं नाही अशा परब्रह्माची ओळख मुद्गल पुराणामुळे आपल्याला झालेली आहे. कळलं, म्हणून सर्व हे जे चाललेलं आहे ते खूप छान आहे. असाच म्हणजे विवेक महाराज माझ्या पुढे इतक्या लवकर तयार होतील असं मला माहित नव्हतं. कारण घरी काय असतं माहिती का, घरी मी फक्त आई आहे, घरी मला गुरु म्हणून कोणी ओळखत नाही. ओळखतात म्हणजे असं मर्यादा वगैरे असं असं तसं करतात. सुनबाई आमच्या काळजी घेतात माझी, सगळेजण माझी मुलं माझे. पण ते जरी घरी आले तरी आमचं हसत खेळत आणि असं सगळं हे चाललेलं असतं, गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, परमार्थ नाही. पण तरीही माझे दोन्ही मुली आणि मुलगा इतका तयार झालाय, किंबहुना त्यांचीही मुलं तयार झाली हे पाहून मला इतकं आश्चर्य आलेली माझ्या नंतर. आता हे मी बोलू नये, पण पुढे पुढे सुद्धा
सगळा परमार्थ असाच चालणार आहे याची मला खात्री आली. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महत्वाचं तुमच्या सर्वांचं यांना किती सहकार्य आहे मला सांगा. आता परवा आलेली ही सगळी मुलं बोलल्यावर माझा अंतःकरण भरून आलं. आणि या कार्याला खरोखर सोड नाही आणि शब्द नाही एवढंच म्हणावं असं वाटतं. आणि मी पूर्ण गणपती बाप्पा, विवेक महाराज की प्रत्येकातला विवेक जागृत होऊ शकतो. प्रत्येकाचा विवेक जागृत व्हावा यासाठी परमहंसांनी विवेक नावाच्या व्यक्तीची ओळख केली. आपल्या ताईंना दिव्य दर्शन झालं. गणेश योगेंद्र महाराजांचं दिव्य दर्शन झालेलं आहे. त्यांना म्हणा थोडं प्रमाणाचा प्रसाद आहे. सर्वांनी गणेश योगेंद्र महाराजांचा जय जयकार करायचा आहे. गणेश योगेंद्र महाराज की जय. गणेश योगेंद्र महाराज ज्यांनी मुद्गल पुराण आपल्यापर्यंत पोहोचवलं अशी जी विभूती त्यांचं दिव्य दर्शन आपल्या ताईंना झालेलं आहे. आता कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे. मोजून 5 मिनिटांमध्ये आपण समाप्त करणार आहोत. कारण की सगळ्यांचे पोटातले यज्ञ भेटलेले आहेत आणि प्रत्येकाच्या यज्ञाला उकडीच्या मोदकाचा हवन मिळणार आहे आणि पुलाव असं आपण पेत आहे. तरी एक 5च मिनिटं जास्त वेळ न घेता आभार प्रदर्शन या ठिकाणी करणं उचित ठरणार नाही. कारण की आभार मानायचे कोणाचे, अनाकलनीय सत्तेने जे प्रदान केलंय त्यांचे आभार मानू शकत नाही. त्यांचा केवळ कृपेचा विषय उरतो. सद्गुरूंनी पण सांगितलं, इतर सर्व साधकांनी स्तुती केली, परंतु ही स्तुतीपेक्षा ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात, प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून मी बेल तरी गंगावती स्वीकारारती. एवढं सांगून माताजींचं आभार मानतो, सद्गुरू शक्तीचे आभार मानतो, अनाकलनीय गणेश सत्तेचे आभार मानतो. तसेच हा सत्संग सुरू करून 1 वर्ष झालं आणि 1 वर्षामध्ये आमचे साधक खूप सुंदर त्यांनी विवेचन सादर केलं. आपले खवले असतील, आमचे शिवाजी मेमाणे, त्यांचे बंधू म्हणून मेमाणे, आमच्या उत्कर्षा ताई जमाल यांनी खूप सुंदर सांगितलं की जडभरताची कथा त्यांनी कशी ती आयुष्यामध्ये उपयुक्त आणली. आमचा किरण मराठी आहे, शंकर महाराज आहेत, आमचे धनकवडीचे नाही लोणीचे आहेत शंकर महाराज लोणी. तर यांनी खूप सुंदर, आमची रुचा जयस्वाल माझी ती भाची आहे म्हणजे ताईची बहिणीची मुलगी, खूप सुंदररित्या त्यांनी सर्वांनी या ठिकाणी हे केलं. तसेच माझी कन्या वेदांगी हिने सुश्राव्य आवाजात गीतसेवा सादर केली मोरयाची. तर असंच मोरयाच्या भक्तीचा झरा अखंड सर्वांना व्हावं आणि सर्वांनी त्या भक्तिरसामध्ये न्हाऊन निघावं एवढंच आपलं तात्पर्य आहे. हा उपक्रम आपण विनामूल्य पण अमूल्य असं आपण त्याचं हे केलेलं आहे वाक्य, की इथं कोणतंच मूल्य द्यायचं नाही, फक्त उपस्थिती हे तुमचं मूल्य आहे. म्हणून सर्वांनी या उपक्रमाला, मोरया तत्वाचा प्रचार प्रसाराला आणि आपल्या स्वतःच्या भक्तीच्या ह्याला जागृत राहून या उपक्रमाला सर्वांनी सहाय्य केलेलं आहे. आता या उपक्रमासाठी आज जी भोजन व्यवस्था केली त्या भोजन व्यवस्थेसाठी आता असा प्रश्न पडला, आमची मीटिंग झाली की पैसे मागायचे नाही, हे ब्रीद आहे आपलं की येणाऱ्या व्यक्तींकडून पैसे घ्यायचे नाही, पण मग प्रसाद द्यायचा कसा, कारण की करणाऱ्याला सामान आणणं किंवा त्याच्यासाठी पैसे लागतात. त्यांना म्हणतो मोर्यावर द्या सोपून, काय होईल ते बघू आपण. म्हणून आम्ही निवांत राहिलो. तर एक परवाच्या गुरुवारच्या संध्याकाळी आमच्या घरी आपल्या ज्येष्ठ साधिका निर्मलाताई कुलकर्णी या घरी 5,000 रुपये घेऊन आल्या आणि माताजींच्या चरणी अर्पण केले आणि म्हणाल्या जो काही प्रसाद हे आहे त्याचा हा खर्च माझी सेवा सादर करा असं म्हणून मोर्यांनी ती पण सेवा करून घेतली. तर आपल्या निर्मलाताई कुलकर्णी यांचं अन्नदानाची आजची सेवा आहे. तसंच आपले आज ते खैरे म्हणून आले नाहीत, त्यांनी तांदूळासाठी 1,001 रुपये श्रीचरणी अर्पण केले. असा खर्च 6,000 येत होता. 5,000 आले पण 1,000चं लागली होती. ती व्यवस्था झाली. म्हणजेच अयाचित वृत्ती ठेवली की मोरया कसं मनी इच्छिले मोरया देत आहे, हे आहे. सर्वांनी याचा अनुभव नित्य व्यवहारामध्ये घ्यावा. आपल्याला जी काही गरज आहे ती प्रार्थना करून आत्मतत्वाच्या चरणी फक्त सकाळी अर्ज एक द्यायचा आहे. तो कसा पूर्ण होतो ज्याचा त्यांनी अनुभव घ्यायचा आहे. आपल्याला काही 5,000ची मदत लागली तर शेजाऱ्याला नातेवाईकाला फोन न करता
आत्मतत्वाच्या चरणी सद्गुरूंचरणी प्रार्थना करायची की आज या म्हणजे आज मला व्यवहारासाठी इतकी याची गरज आहे, पण तुम्ही म्हणाली रोजच आम्हाला आयडिया रोज 5,000 रुपये आम्ही कमवू. ईश्वर भगवंत तुम्हाला असं सांगितलं ऑनलाईन सारखं मागायचं नाही. नाहीतर रोज एक प्रार्थना आज 5,000ची गरज आहे असं नाही. त्यांना कळतं कधी गरज आणि काय. त्याच्यामुळं प्रसंगानुरूप हे मागायचं आहे. इथं तिथं कुठेही मागू नका. आपल्या शरीरातच जो बसलेला आहे त्याला मागा. तुमची गरज दुपटीने पूर्ण होईल याची ग्वाही मी देतो. मी म्हणजे अहंकार नाही, पण एक भक्त म्हणून मी देतो. आणि एवढं बोलून आपण आपल्या निर्मलाताई कुलकर्णी यांना माताजींच्या हस्ते एक श्रीफळ प्रदान करूया. अन्नदानाची सेवा त्यांनी स्वीकारलेली आहे. तसेच आज आपल्याला हार्मोनियमसाठी इथं माझ्या डाव्या हाताला ज्या बसलेल्या आहेत त्या आमच्या माता कोलकर मॅडम ह्या आपल्या शीतल यांना गायन शिकवतात आणि त्या पेटी आणि गायनामध्ये खूप उत्कृष्ट त्यांची संस्था आहे. पुण्यात सर्व कार्यक्रम असतात, व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यांनी सेवा सादर केली. त्याबद्दल माताजींच्या हस्ते त्यांना देखील श्रीफळ आपण प्रदान करूया. अन्नदानाच्या तसेच आपला साधक परिमल जयस्वाल हा तबल्यामध्ये तीन झाले 5 परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे. त्यांनी तबल्याची सेवा देखील श्रीचरणी सद्गुरू दरबारी सादर केली. त्याबद्दल श्रींचा आशीर्वाद श्रीफळाचं परिमल जयस्वाल यांनी स्वीकार करायचा आहे. फोटोसाठी जरा फोटो. तसेच आपल्या येथील ज्येष्ठ साधिका सरस्वतीताई शितोळे यांनी देखील 21 उकडीच्या मोदकाची सेवा श्रीचरणी अर्पण केली. त्याबद्दल त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करणार आहोत. एक श्रीफळ शितोळे मावशी यांनी देखील माऊलींच्या हस्ते श्रीफळ स्वीकार करायचा आहे. तरी अनावधानाने कोणी राहिलेला असेल तर ते श्रीचरणी अर्पण करून त्यांना देखील